आज आपण बघणार आहोत ओवी क्रमांक 151 ते 200. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धयः परं भावमजान्तो मम्यावयनुत्ततम्. अविनाशी, अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असे माझे स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी लोक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूपाने ओळखतात. परी तैसे न करीती प्राणिये वाया आपुले हिती वानिये पै पोहताती पानिये तळ हाती चेनी. पण लोक तसे करीत नाही, व्यर्थच आपल्या हिताचा तोटा करतात. त्यांचे हे करणे तळहातावर पाणी घेऊन पोहण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे आणि मनी तरी आठविजे थिल्ल रोदो काते. किंवा निरनिराळ्या अमृताच्या समुद्रात तोंड मिटून का बुडी मारावी आणि मनात डबक्यातील व यातील पाण्याची आठवण का करावी. हे ऐसे कायसे ना करावे जे अमृती ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊनी का नसावे. अमृता माझी अमृतात शिरून तोंडात अमृत न जाऊ देता मरावे हे असे का करावे. अमृतात सुखाने अमर का होऊ नये. तैसा फळ हे तुझा पांजरा सांडुनिया धनुर्धरा का प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे. त्याप्रमाणे अर्जुना, फल आशेचा पिंजरा टाकून आत्मनुभव रूपी पंखाने चिदकाशात हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये. जेथ उंचावतेन पवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सूरवाडे उडोये ऐसा. त्या चिद आकाशात जितके वर जावे तितका आपल्याला सुखाने संचार करायला मोकळा विस्तार मिळतो. तया अमापा माप का सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी. त्या अमर्याद स्वरूपाला मोजमाप का लावावे. माझ्या निराकार स्वरूपाला साकार का समजावे. मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीसाठी साधने करून का मरावे. परी हा बोल आगवा जरी विचारी ज तसे पांडवा तरी विशेष या जीवा न चोजवेगा. अर्जुना, पण या सर्व बोलण्याचा विचार केला तर या जीवांना ही गोष्ट समजत नाही. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृत्तः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम जवमेयम्. सर्वांना माझे ज्ञान नाही, कारण योगमायेने मी आच्छादित झालो आहे व म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही. का जे योगमाया पडळे हे झाले आहाती आंधळे म्हणून प्रकाशेची देहबळे न देखती माते. जे जीव प्रकृती मायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत म्हणून ज्ञान प्रकाशाच्या उजेडाने ते मला पाहू शकत नाहीत. एरवी मी नसे ऐसे काही वस्तू जात असे पाहे पाकवन जळ रसे रहित आहे. एरवी मी ज्याच्यात नाही अशी एकतरी वस्तू आहे काय. रसाशिवाय पाणी कोठे आहे काय. पवन कवनाते न शिवेची आकाश केन समायेची हे असो एकमीची विश्वी असे. की वारा कोणाला स्पर्श करीत नाही किंवा आकाश कोणत्या स्थळी असू शकत नाही, परंतु हे बोलणे राहू दे, मीच एक सगळ्या विश्वात व्यापून आहे. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मातु वेदन कश्चन. हे अर्जुना, मागे झालेल्या सध्या असलेल्या व होणाऱ्या प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. जेथे भूते तिये अतितली तिये मीची होऊनी ठेली आणि वर्तत आहाती जे तुली तीही मीची. ह्या जगात जेवढे प्राणी होऊन गेले ते माझ्यात
एकरूप झाले व हल्ली असणाऱ्या सर्व प्राण्यांत मीच आहे. भविष्यमाने जियेही तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होय न जाये. पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त बोलायचे, वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोराची या सापासी डोंबाबडी ना गव्हाळा ऐसी. संख्या न करवे कोण हासी तेवी भूतासी मिथ्यत्व. दोरीवर भ्रमाने भासणारा साप काळ्या कवड्या व गव्हाळ रंगाचा आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. तसे प्राणी मिथ्या आहे. ऐसा मी पंडुसूता अनुसूत सदा असता. हा संसार जो भूता तो आने बोले. अर्जुना, अशा प्रकारे मी सर्व प्राणी मात्रात ओतप्रोत अखंड भरलेला असताना हे जीव संसारात गुरफटलेले आहेत. त्या संसाराची भाषा वेगळी आहे. आता थोडी ऐसी गोठी सांगिजेल परिसेसी. जई अहंकार तुनी वालव पडिले. आता तीच गोष्ट तुला सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे परस्परावर प्रेम जडले, इच्छा द्वेष समुत्थेतन द्वंद्व मोहेन भारत. सर्वभूतानि समूहम सर्गे यांती परंतम. हे शत्रू तापना अर्जुना, इच्छा व द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या सुख दुःखादी द्वंद्वात्मक मोहाने सर्व प्राणी सृष्टीमध्ये मोह पावतात. तै इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची ये तारुण्य आली. तेथ द्वेदेशी मांडिली वराडिका. तेव्हा त्यांना इच्छारूपी मुलगी झाली. मग ती कामरूप तारुण्यात आल्यानंतर तिचे द्वेषाशी लग्न लावले. तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला. मग तो आजयाने वाढविला अहंकारे. त्या दोघांपासून द्वंद्व मोहरूपी मुलगा जन्मला. मग त्याचा आजोबा जो अहंकार, त्याने त्याचे पालन पोषण केले. जो धुतीशी सदा प्रतिकूळू नियमाही नागवे सळू. आशारसे दोंदीला झाला संता. छळणारा जो मोह तो मनोधैर्याचा वैरी झाला. आशारूपी दुधाने पुष्ट झाल्याने इंद्रिय निग्रहाच्या नियमांना जुमानीत नाही. असंतुष्टीची मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा. विषयांचा ओरा विकृतीशी असे. अर्जुना, तो असंतोषरूपी मद्य पिऊन उन्मत्त होऊन विषयरूपी महालात विकृती रूप स्त्रीसह राहतो. तेने भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पांचे काटे. मग चिरिले आव्हांटे अप्रवृत्तीचे. त्या मोहाने शुद्ध भावनेच्या वाटेवर संकल्प विकल्पाचे काटे पसरले आणि निषिद्ध आचरणाचे आडमार्ग खुले केले. तेने भूते भांबवली मनोनी संसारीचे आडवा माझी पाडिली. मग महादुःखांचा घेतली दांडेवरी. त्यामुळे सर्व जीव भांबावले आणि गोंधळून ते संसाररूपी अरण्यात पडले. मग महादुःखाच्या दांडक्याने बडविले गेले. येषां त्वत्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां. ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मा दृढवता. पण पुण्य आचरण करणाऱ्या पुरुषाचे पाप संपलेले असते. ते मोहरहित होऊन निश्चयपूर्वक माझी उपासना करतात. ऐसे विकल्पांचे वायने कांटे देखुनी सनाने. जे मतिव्रताचे पासवणे घेतीची नाम. असे हे विकल्परूपी पोकळ पण दिसण्यात तीक्ष्ण काटे पाहून पुरुष बुद्धिभ्रमाच्या पाशात सापडत नाहीत. उजू एकनिष्ठतेचा पाऊली रगडुनी विकल्पाची भाली. महापातकांची सांडिली अटवी जीही. ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी ते विकल्परूपी काटे पायदळी तुडवून महापातकाचे अरण्य मागे टाकले आहे.
मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले. किंबहुना ते चुकले वाटवधेया. व मग ते पुण्य मार्गाचे धाव घेत माझ्या समीप आले. फार काय सांगू अर्जुना, असे ते भक्त काम क्रोधादी वाट माऱ्याच्या हातून निर्वेदपणे सुटले. जरा मरण मोक्षय मामाश्रिते यतन्ति ये, ते ब्रह्मतद्वितु कृष्ण मध्यतम कर्म चाखिलाम. जरा व मरण यांच्यापासून मुक्त होण्यासाठी माझा आश्रय करून जे ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करतात ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. एरवी परिपार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्नाते असता विजयांची. सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्म मरण नष्ट होते अशा प्रयत्नास ज्याची आस्था उत्पन्न करते. जया तो प्रयत्नोच एके वेळे, मग समग्रे परब्रह्मे फळे. जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा, मग त्यांना तो प्रयत्नच परब्रह्मरूपी फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. ते वेळी कृत्य या जग भरे, तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे. कर्माचे काम सरे विरमे मन, त्यावेळी सर्व जग कृत्यतेच्या धन्यतेने भरून जाते. आत्मज्ञानाची हौस पुरते, कर्माची आवश्यकता संपते, मन शांत होऊन जाते. ऐसा अध्यात्म लाभतया होय गा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. बा अर्जुना, ज्यांच्या व्यवहारातले मी भांडवल असतो त्यांना अशा प्रकारचा आत्मबोधाचा लाभ प्राप्त होतो. तया ते साम्यची वाढी, ऐक्याची सांधे कुळवाडी. तेथ भेदाची दुबळवाडी नेनिजे जो. ज्याच्या वृत्तीतील साम्यवस्थेच्या वाढीबरोबर जीव ब्रह्म ऐक्याचा व्यापारही वाढत जातो, त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणत नाही. साधी भूताधी दैवम मा साधी यज्ञम च ए विदुहा, प्रयाण कालेपी च मा ते विद्युक्त चेतसहा. जे पुरुष आधिभूत, आधी दैव आणि आधी यज्ञासह मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालीही मला जाणतात. जीही साधीभूता माते प्रतितीचेनी हाते, धरुणी अधिदैवाते शिवतले गा. अधिभूतासह म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभवाने जाणून त्यांनी अधिदैवाला म्हणजे जीवाला आकलन केले. जया जाणिवेची निवेगे मी अभियज्ञ दृष्टी रिगे, ते तनूचे निवियोगे विरहे नवती. आणि मग पूर्ण ज्ञानाच्या बळावर आधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो असे पुरुष शरीर वियोगाच्या वेळी दुःखी होत नाहीत. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता. काय न मरत याही चित्ता युगांतू नोहे. नाहीतर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्याची खळबळ उडते. ते पाहून न मरणाऱ्यांच्या मनातही प्रलय काळ ओढावला असे वाटत नाही काय. परी नेनो कैसे पिगा, जे जडोनी गेले माझ्या अंगा. ते प्रयाणीची या लगबगा न सांडी तीज माते. पण अर्जुना, जे माझ्या स्वरूपात लीन झाले ते प्रयाणकालच्या धांदलीतही मला विसरत नाहीत. एरवी जरी जाण ऐसे जे निपुण, तेची अंतकरण युक्त योगी. सहज विचार केला असता अशा ज्ञानाने जे पूर्णतेला गेले तेच स्थिर अंतकरण झालेले योगी आहेत असे तू समज. तव ये शब्द कुपी केतळी, नोडवेची अवधानाची अंजुळी. जे नावेक अर्जुन तय वेळी मागाची होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण याप्रमाणे
शब्दरूपी शिशीतून वाणीरूप रस ओतीत होते, परंतु त्या कुपिके खाली अर्जुनाने अवधानरूपी ओंजळ पुढे केली नव्हती, कारण अर्जुनाचे लक्ष बोलण्याकडे नव्हते. जेथ तद ब्रह्मवाक्य फळे, जे नानार्थ रसे रसाळे, बहकत आहाती परिमळे भावाचेनी. त्या ठिकाणी ब्रह्म प्रतिपादक वाक्यरूपी फळे व्यापक अर्थरूपी रसांनी रसभरीत व भावार्थरूपी सुगंधाने दरवळली होती. सहज कृपा मंदानिळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची एक होळे, अवचित पडिली. अशी ही कृष्णरूपी वृक्षाची वचनरूपी फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या श्रवणरूपी ओटीत अचानक पडली. ती प्रेमियाचीच हो का वळली, की ब्रह्मरसाचा सागरी चुबुकळली, मग तैसीच का घोळिली परमानंदे. ती वचनरूपी फळे जणू काही महासिद्धांताचीच बनविलेली किंवा ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळून मग ती परमानंदात घोळलेली होती. तेने बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोळे, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. त्या फळाच्या शुद्ध माधुर्याने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले, मग ते डोहाळे विस्मयरूपी अमृताचे घोट घेऊ लागले. तिया सुख संपत्ती जोडलिया, मग स्वर्गावाती वांकुलिया, हृदयाच्या जीवी गुतुकुलिया होत आहाती. असे सुखाचे ऐश्वर प्राप्त झाल्यामुळे अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या मनात आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. ऐसे वर चिलिया बरवा, सुख जावो लागले फावा, तव रस स्वादाची हवा लाहो गेला. याप्रमाणे फळांच्या बाह्य सौंदर्य दर्शनाने अर्जुनाच्या मनात सुख वाढू लागले. इतक्यात त्या फळाची चव घेण्याची त्याची इच्छा झाली. झाकरी अनुमानाचे निकरतळे, घेऊनी ती वाक्य फळे, प्रीती ती मुखी एके वेळे घालू पाहिली. आणि चटकन ती वचनफळे अनुमानरूपी तळ हातात घेऊन अनुभवरूपी मुखात घालायला तो पाहू लागला. तव विचाराची या रसना न दाटती, परी हेतूंचाई दशनी न फुटती, ऐसे जाणूनी सुभद्रापती चुंबिचिना. तेव्हा ती विचाररूपी जिभेने घेता येईनात, हेतुरूपी दातांनी फुटेनात, असे पाहून अर्जुनाने ती फळे तोंडास लावली नाहीत. मग चमत्काराला म्हणे, ये जळीची मा तारांगणे, कैसा जकविलो असगलपणे अक्षरांचेनी. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्य म्हणजे पाण्यात पडलेले ताऱ्यांचेच प्रतिबिंबच आहे. मी अक्षराच्या बाह्य सौंदर्याने कसा फसलो. इथे पदे नवती फुडिया, गगनाची याची या घडिया, येत आमुची मती बुडिया थावन रिगे. खरोखर ही वाक्य नसून आकाशाच्या केवळ घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती उंच उड्डाण केले तरी त्याचा अंत कळणार नाही. वाचुनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पुनी किरीटी, तिये पुनरुपी केली दृष्टी यादवेंद्रा. पण भगवंताच्या या वचनाचा अंत कळल्या वाचून अर्थ समजण्याची गोष्टच नको, अशा प्रकारची विवंचना मनात करून अर्जुनाने भगवंताकडे पुन्हा पाहिले. मग विनविले सुबटे, हा हो जी एक वाटे, सांतई पते अनुच्छिष्टे नवले आहाती. मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा, ही सातही पदे म्हणजेच ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, आधिदैव, आदियज्ञ व प्रणयकाली योग्यांना होणारे तुझे स्मरण कधी न ऐकलेली आश्चर्यकारक आहेत. एरवी अवधानाचे निवाहिलेपणे, नाना प्रमेयाचे उगाणे,
काय श्रवणाचे नियांगणे बोलो लाहती. सहज विचार करून पाहिले असता या वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयाचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता केवळ श्रवणाच्या जोरावर मला बोलून दाखवता येईल असे वाटले. परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला. पण देवा हे तसे नाही. मी या अक्षराचा समुदाय पाहिला व त्यामुळे आश्चर्याच्या जीवालाही आश्चर्य वाटले. कानाचे निगवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठाकले. कानाच्या झरोक्यातून अक्षराचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच आश्चर्य वाटून माझे लक्ष चमत्काराने चकित होऊन खुंटले. तेवीची अर्थाची चाडमज आहे ते सांगताही वेळून साहे म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. याप्रमाणे देवा मला याचा अर्थ समजून घेण्याची फार उत्सुकता आहे. ती किती आहे हे सांगण्यात विलंब लागेल तेवढा सुद्धा मला सहन होत नाही. म्हणून देवा तुम्ही हे विवेचन लवकर करा. ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्रायो दृष्टी सुनी तेवेची माझी शिरवुनी आरती आपुली. अशा रीतीने देवांनी मागे काय सांगितले याचा विचार करून व देव पुढे काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याप्रमाणे आपली इच्छा दाखवतात. कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंगो नेदी शिव एरवी कृष्ण हृदयासी खेव देव सरला. अर्जुनाची देवाला प्रश्न विचारण्याची चतुराई कशी आहे पहा. शिष्टाचाराची मर्यादा न ओलांडता तो श्रीकृष्णाच्या अंतकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. अगा गुरु ते जई पुसावे तई येणे माने सावध होवावे हे एकची जाणे आगवे सव्यासाची. श्री गुरुला प्रश्न विचारताना असे अवधान ठेवावे लागले हे एकट्या अर्जुनालाच चांगले कळते. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आता अर्जुनाचे खुबीदार प्रश्न व त्याचे सर्वज्ञ श्रीकृष्णाचे उत्तर ही दोन्ही संजय अशा कोड कौतुकाने प्रेमभरात सांगेल. तिये अवधान द्यावे गोठी बोली जेल नीट मराठी जैसे कानाचे आधी दृष्टी उपेगा जाय. ते सरळ नीट मराठी भाषेत सांगितले जाईल त्या निरूपणाकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे जसे कानांच्या आधी दृष्टीला अर्थ दिसतो. बुद्धीची या जिभा बोलाचा न चाकता गाभा अक्षरांची याची भांबा इंद्रिये जीती. बुद्धीच्या जिभेने अक्षरातील अर्थरस न चारवता केवळ अक्षराच्या सौंदर्याने इंद्रिये जगतील. पहा पा मालतीचे कळे घ्राणासी कीर वाटले परिमळे परीवर चिली बरवा काही डोळे सुखी ये नव्हती. अहो असे पहा की मालतीच्या कळ्यांचा सुगंध नाकाच्या उपयोगी असला तरी कळ्यांच्या आकृती सौंदर्याने डोळ्यांना आल्हाद वाटत नाही का. तैसे देशीयेची हवावा इंद्रिये करीती रानिवा मग प्रमेयाची या गावा लेसा जाईले. त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रियांना सामर्थ्य येते आणि मग त्यांना सिद्धांताच्या ठाव ठिकाणाला नीटपणे जाता येते. ऐसेनी नागरपणे बोलू निमेते बोलणे एका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. जे शब्दाला असाध्य आहे अशा प्रकारच्या भाषा सौंदर्याने मी तेच सुंदर प्रकारचे बोलेन ते तुम्ही ऐका असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.